नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस भरती स्पेशल जी के। तर पहिला प्रश्न आपण वेळ न गमावता विद्यार्थी मित्रांनो चालू करणार आहोत। खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? ए अफगाणिस्तान, बी नेपाळ, सी इस्रायल, डी पाकिस्तान। तर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी इस्रायल। इस्रायल हा देश सार्कचा सदस्य नाही आहे। पुढील प्रश्न, एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी रिकामी जागा वृत्तपत्र सुरू केले। ए राष्ट्रमत, विचार वैभव, सी दिनबंधू, डी दिनमित्र। तर यासाठी टाईमसुद्धा देणार आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी दिनमित्र। पुढील प्रश्न, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? ए तपांबर, बी दलांबर, सी शीतांबर, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए तपांबर। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। भारत चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे? ए हिमाचल प्रदेश, बी सियाचीन, सी सिक्कीम, डी अरुणाचल प्रदेश। भारत आणि चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी अरुणाचल प्रदेश। पुढील प्रश्न आहे, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? ए ग वा मावळणकर, बी एम ए अय्यंगार, सी करिया मुंडा, डी टी के विश्वनाथन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी एम ए अय्यंगार। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशात आहे? ए इराण, बी म्यानमार, सी इंडोनेशिया, डी कंबोडिया। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी म्यानमार। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। तर वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात? ए सायक्रोमीटर, बी विंड व्हेन, सी एनोमीटर, डी बॅरोमीटर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी ॲनेमोमीटर। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? ए 112, बी 110, सी 108, डी 111। जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 111। पुढील प्रश्न, रिकामी जागा राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? ए महाराष्ट्र, बी केरळ, सी कर्नाटक, डी तामिळनाडू। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? ए 1990, बी 1994, सी 1993, डी 1996। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 1993। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? ए बेंडूक, बी मगर, सी शार्क, डी पाल। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी मगर। मगर या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते। पुढील प्रश्न, कोणत्या गोष्टीची नोंद ही सिस्मोग्राफद्वारे घेतली जाते? ए पावसाचे प्रमाण, बी भूकंपाचे धक्के, सी योग्य वेळ, डी हवेचा दाब। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भूकंपाचे धक्के, बी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिमाणाचा उपयोग करून घेतला जातो? ए यांत्रिक, बी चुंबकीय, सी रासायनिक, डी उष्णताजनक। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी चुंबकीय। पुढील प्रश्न, क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ए गोवा, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी महाराष्ट्र। क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र। पुढील प्रश्न आहे, तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ए कर्नाटक, बी केरळ, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी केरळ। पुढील प्रश्न, भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते? तर ए महाराष्ट्र, बी केरळ, सी कर्नाटक, डी गोवा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी केरळ। भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य केरळ। पुढील प्रश्न, IMFच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ कोण आहेत? ए सीता गोपीनाथ, बी गीता गोपीनाथ, सी सौम्या स्वामीनाथन, डी रितू काढाल। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे बी गीता गोपीनाथ। पुढील प्रश्न आहे, डी अरुणप्रभा वाहिनी ही कोणत्या भागासाठी आहे? ए उत्तर भारत, बी मध्य भारत, सी दक्षिण भारत, डी ईशान्य भारत।
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी ईशान्य भारत. डी अरुण प्रभा वाहिनी ही ईशान्य भारत भागासाठी आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कुठे उभारण्यात आले आहे? ए मुंबई, बी कोलकाता, सी दिल्ली, डी बंगळुरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिल्ली. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर इन युअर विलेज हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ए पश्चिम बंगाल, बी उत्तर प्रदेश, सी आसाम, डी जम्मू काश्मीर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी जम्मू काश्मीर. पुढील प्रश्न आहे, दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे? ए हल्दिया, बी ओखा, सी कांडला, डी कोची. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी कांडला. पुढील प्रश्न आहे, लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात? ए 4 सत्र, बी 5 सत्र, सी 3 सत्र, डी 2 सत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 3 सत्र आयोजित केले जातात. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा रिकामी जागा हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे. ए नाशिक जिल्हा, बी धुळे जिल्हा, सी जळगाव जिल्हा, डी बुलढाणा जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी धुळे जिल्हा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात कधीपासून झाली? ए 22 जानेवारी 2020, बी 11 फेब्रुवारी 2020, सी 24 जानेवारी 2020, डी 19 जून 2020. तर योग्य उत्तर आहे सी 26 जानेवारी 2020. पुढील प्रश्न, कानात बुगडी गावात रिकामी जागा? ए तागडी, बी बेगडी, सी दुगडी, डी फुगडी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी फुगडी. कानात बुगडी गावात फुगडी. पुढील प्रश्न, पुढील कोणता शब्द पोर्तुगीज आहे? ए कोबी, बी इस्पितळ, सी तबियत, डी पोकेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी इस्पितळ. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचे निधन कधी झाले? ए 1920, बी 1895, सी 1905, डी 1958. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 1895. पुढील प्रश्न, घाशीराम कोतवाल हे महान नाटक कुणी लिहिले? हे चंद्रशेखर कंबर, बी श्रीराम लागू, सी विजय तेंडुलकर, डी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी विजय तेंडुलकर. पुढील प्रश्न, सुती कापड उद्योगासाठी कोणता हवामान पूरक असते? ए कोरडे हवामान, बी दमट हवामान, सी थंडी, डी उष्ण हवामान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी दमट हवामान. पुढील प्रश्न, डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? ए हवेची आर्द्रता, बी प्रकाशाची तीव्रता, सी ध्वनीची तीव्रता, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी ध्वनीची तीव्रता. डेसिबल ही संज्ञा कशी संबंधित आहे? सी ध्वनीची तीव्रता संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओ.